जय जिजाऊ जय शिवराय। तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंजर्डे या युट्यूब चॅनलवर। तर बघा आता संध्याकाळ झालेली आणि जेवण ते पण झालेच होते। तर निघालो होतो मंदिराकडे। तुम्हाला तर माहितच आहे की आमच्याकडे नवरात्रीचा कार्यक्रम मस्त असं चालू आहे आणि तिथं दुर्गा देवी पण बसवलेली आहे। तर आता आरतीला जायचं होतं आम्हाला। तर आम्ही सगळेजण रेडी पण झालेले आरतीला जाण्यासाठी। आणि सगळ्यात मेन तर आम्हाला भरपूर दिवसापासून ताईच्या कमेंट येत होत्या की मंदिरापासला व्हिडिओ दाखवा म्हणून। तर आता आज तोच प्रयत्न चालू आहे आणि आज तिथाच व्हिडिओ दाखवणार तुम्हाला। तर व्हिडिओ शेवट लोक बघा। आता आम्ही निघालेलो आहे। तर इकडे आपल्या चिवचं पण आवरलेलं आहे। चला आता आरतीला जाऊया आपण। तर आत्ताच मंदिरात आलेले बघा किती छान अशी रांगोळी पण काढलेली आणि मुकुंदा देवीच्या मंदिरात आलेले। तर इकडे भैयन ते पण उभा आहे आणि देवीचा सजावट बघा। तर 9 दिवसाच्या नवरात्रीमध्ये किती मस्त असं सजावट राहतो। लाइटिंग माळण ते पण लावलेलं आहे। तर आज आमची आरती होती तेच तयारी चालू झालेली आहे। आरतीचं ताट चालू करीत होते मी आणि अगरबत्त्यान ते पण लावलेलं आहे। तर इकडे बघा आपली दुर्गा देवी आहे। तर म्हणजे दुर्गा देवीचं असं असतं की 9 दिवस 9 साड्या निश्चित असते। तर आज मोरपंखी कलर आहे। तर आज सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी जगतिकाय महिमा वर्णू तिचा हो द्वितीयेच्या दिवशी नेती चौसष्ट योगिनी हो सकलांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कार्य जगतिकाय महिमा वर्णू तिचा हो द्वितीयेच्या दिवशी हो मळवट पाकळ सोळी कंठार मुक्ता कळा हो कंठीची पदके काचे पीतांबर त्रिवळा हो अष्टभुजा गिरींची अंबे सुंदर दिसे लीला हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कार्य गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो चतुर्थीच्या दिवशी विश्वव्यापक जननी हो उपस्था काळाची प्रसन्न झाली लंका करणी हो उदो कार्य गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो सप्तमीच्या दिवशी सप्त शृंगागडावरी हो तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो जाई जुई शेवंती पूजारी का उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कार्य गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो अष्टमीच्या चला आरती पण झालेली आहे आणि प्रसाद घेतला म्हणजे प्रसाद वाटायचं चालू आहे। तर नवरात्रीमध्ये सगळ्या महिलांना फराळ आणलं जातं। तर काल केळी होती म्हटलं मग आज काहीतरी वेगळं। तर आज आमची आरती होती तर म्हटलं मग पप्पा ते म्हणे आज नायनल चिवडा आणू। तर चिवडा आणलेला आहे बघा। सगळे मुलं पण बसलेले आहे आणि सगळ्यांना फराळ वाटलेलं आहे। तर सगळ्यांची तेच तयारी चालू झालेली आहे खाण्याची। तर हे बघा किती मस्त अशा भारी म्हणते आज खायला। तर सगळेजण बोलत आहे आणि इकडं आपल्या मम्मी त्या इकडं म्हणजे मोठे माणसं आहे। तर इकडं आपल्या माईला बसलेल्या आहे सगळ्या फराळा खाण्यासाठी आणि गोड पदार्थ म्हणून लाडू पण आणलेले आहे राजगिरीचे। इथं आपल्या मम्मी आहे चिवलं घेऊन बसल्या त्या आणि इकडं सोनालीन त्या आहे सगळ्या जणी बसलेल्या आहे फराळा खायला। आणि संध्याकाळची वेळ आहे ना बघा ना म्हणजे संध्याकाळी तरी पण असं म्हणजे संध्याकाळी म्हणून वाटत नाही। तर किती मंदिरापाशी किती फ्रेश वातावरण दिसतंय कारण की चला आता आम्हीच राहिलो होतो फराळ खायचा आणि सगळ्या दीदीन ते आम्ही बसलेलो होतो मंदिराच्या वट्यावर। तर हे आपल्या सपनान त्या आहे। तर इकडून आणि फराळ झाल्याच्या नंतर लगेच म्हणजे सगळ्यांचं चालू झालं होतं नाच गाणं। तर देवीचे गाणे लावलेले ते आणि तुम्हाला तर वाटन कारण की गाण्याचा आवाज येत नाहीये। तर युट्यूबचं असं आहे म्हणजे गाण्याचा जर आवाज असला तर कॉपीराईट देते त्याच्यामुळे मग आपल्या युट्यूबला गाणे चालत नाही। त्याच्यामुळं मग सगळं बोललंच आणि बघा ना किती मस्त असं नवरात्रीमध्ये एक आनंद वेगळाच असतो टिपऱ्याचा किंवा देवीच्या गाण्यावर नाचण्याचा। तर बघा सगळेजणी आता सगळ्या उठलेल्या आपल्या काकीन त्या। तर कोणी फुगडी खेळतं तर कोणी टिपऱ्या खेळतं तर कोणी नाचतं। तर एकदम आनंदाचा दिवस असतो 9 दिवस नवरात्रीमध्ये आणि सगळ्याजणी म्हणजे असं असतं कारण की किती पण कामं चालू असले तरी पण काम आवरून पटापट काम आवरायचे आणि लवकर यायचं। तुम्हाला तर माहीतच आहे मी एकटीची घरी आवरायला तरी पण मी म्हणजे आज आमची आरती होती तर सगळं काम आवरून आणि रोजच
मम्मीला फराळ घेऊन, कारण की स्वयंपाक ते करून लगेच जातो. तर म्हणजे सगळ्यांनाच इतके आता कोणाचे कांदे लावायचे चालू आहे, तर कोणाचे खुरपायचे, कोणाचे खतं टाकायचे, सगळ्या पटापटा कामं आवरून येत्या. तर मंदिरापासला परिसर बघा, तर इकडून दुर्गा देवी बसवलेली आणि तिकडून मुकुंदा देवी. तर दोन्ही पण मंदिराला लाइटिंग ते वगैरे लावलेले, तर एकदम भारी. तर बघा काकीन त्या तिघी जणी फुगडी खेळत आहे, किती भारी वाटत आहे. तर रोजच म्हणजे रोजच नवरात्रीमध्ये 9-10 दिवस 11 वाजते. काल तर आम्हाला 11:30 वाजून गेले होते. रोज असे टिपऱ्या खेळायच्या, नाचायचं, फुगडी ते. किती पण म्हातारा माणूस असलं तर देवा पुढे गेल्याच नंतर म्हणजे गाणे लावले किंवा फुगडीचं गाणं लागलं तर म्हाताऱ्या माणसाचं अंग हलतं. बघा इथं आम्ही सगळेजणी डॅन्स करतोय मस्त. तर देवीचे गाणे लावले ते या प्रियांका ताई तुम्हाला तर माहितच आहे, आणि सगळ्या ताई वहिनी ते आम्ही सगळेजण मस्तपैकी देवीच्या गाण्यावर डॅन्स करीत होतो. तर नंतर मग फेरा घालून टाळ्या ते वाजायचे मस्त. तर म्हणजे आजच्या म्हणजे ह्या नवरात्रीमध्ये तर खरं खास एवढी काही मजा येणार नाही. तर म्हणजे माझं जोडीदारच नाही, तुम्हाला तर माहितीये की आपल्या ताई तिकडे गेलेलं आहे. तर करमत पण नव्हतं तिथं म्हणजे इथून घरून निघायचं ठेवायला, कारण की मागच्या वर्षी कसं जायचं असलं दोघी पटकन आवरायचं, दोघी जायचो. तर आता यंदा मी एकटीच आहे आणि सगळं काम आवरून, पण जाऊ द्या आता यंदा साल घेते एकटीच एन्जॉय करून, कारण की पुढच्या वर्षी तरी राहणारच. आणि एकटं म्हणल्याच्या नंतर कसं दोघी जणी असलं तर पटकन माणूस एखादं काम जरा थोडंसं राहिलं तरी पण मग तिथून आल्याच्या नंतर करतो. पण आता ह्यावेळेस असं होतं कारण की सगळं काम आवरून जावं लागतं, मम्मीचा डब्बा ते. तर जाऊ द्या आता ते चालूच राहील. आता आपलं ते गुड न्यूज आणायला गेलेलं आहे, म्हणजे आपलं छोटं बाळ तर येणारच आहे लवकरच. तर बघा सगळेजण किती मस्त असे पावले खेळत आहे तर देवीच्या गाण्यावर. तर इकडं आपल्या छाया काकीन त्या आहे, तर मुंदू अक्कान त्या. तर तुम्हाला माहितच आहे व्हिडिओ मध्ये पूजा येत होती आणि त्या पूजाची काकी आहे, कारण की मागच्या 2-4 ब्लॉक मध्ये आम्ही त्या पूजाला सपनाला त्यांना घेतलेलं होतं, त्या आलेल्या त्या. बघा ह्यो किती छोटा मुलगा आहे तरी पण पाटलांचा बैलगाडा ह्या गाण्यावर किती भारी डान्स करतोय. तर म्हणजे किती छोटा आहे, 5-7 वर्षाचा असं, इतका भारी डान्स करतोय. आणि तुम्हाला याचा डान्स कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. तर बघा किती भारी नाचतोय. तर आम्ही सगळेजण त्याचा डान्स बघत होतो, सगळ्याजणी बसलेल्या होत्या खाली आणि किती भारी नाचतोय बघा. तर इकडे बघा आपल्या निर्मलताई पूजा फुगडी खेळत होते आणि तिकडं मी आणि आपल्या प्रियांका ताई दोघी जणी फुगडी खेळत होतो. तर फुगडी खेळायची मज्जा वेगळीच राहती. तर बघा म्हणजे आता एवढ्या महिला म्हणल्याच्या नंतर त्याच्या आवडीचं गाणं लागतं. तर आता शेवट लागलं होतं लहान मुलींचं गाणं, तर आवडती म्हणजे ते झिंगट गाणं. तर बघा सगळे शेवट लागलेलं आहे झिंगट गाणं. आणि तर महिलांचे सगळे गाणे झाले होते देवाचे, कारण तुम्हाला तर माहीतच आहे महिलांसाठी सगळे गाणे असतात देवाचे. तर पण आता लहान मुलींचं पण ऐकलं होतं आम्ही, तर त्यांचं लई चालू होतं झिंगट लावा. बघा झिंगट लावलेलं आहे आणि तिकडून मम्मी त्या सगळ्या बसलेल्या आहे. तर झिंगट गाण्यावर सगळ्याच नाचत होत्या, म्हणजे लहान मोठे सगळे, पण नाचायला पण एकदम भारी वाटतं. आणि देवापासला आनंद म्हणजे ते वेगळाच असतो. तर देवापाशी सगळ्यांनी आनंद घ्यावा. तर बघा किती एन्जॉय आणि किती मस्त. तर नवरात्री संपल्याच्या नंतर करमत पण नाही आणि नवरात्रीचे आता 2-3 दिवस राहिलेले आहे, सगळ्यांनी नवरात्रीचा एन्जॉय करावा. तर बघा आता भरपूर टाइम झालेला आहे आणि सगळ्यांची तीच गडबड चालू आहे, कारण की आता 11 वाजलेले आहे, घरी जावं लागन. आणि हे बघा आपलं छोटं बाळ पण किती भारी नाचतं इकडं.
व्हिडिओ बघितलाच, कारण की म्हणजे जसं नवरात्री चालू झालं तसं व्हिडिओ काढायचा. आणि भरपूर ताईंनी कमेंट केल्या होत्या आमच्या व्हिडिओला, कारण की ताई तुम्ही देवीकडचा व्हिडिओ काढा. तर आज काढलेला आहे ताई, तुमच्या कमेंटचं उत्तर दिलं आम्ही. तर आज व्हिडिओ पण काढला आणि आज आमचं आणलं होतं चिवडा. तर फराळाचं केल्याच्या नंतर देवीचे गाणे लावले होते, टिपऱ्या खेळत होतो, फुगाडी मस्त. आणि देवाकडचा आनंद म्हणजे वेगळाच असतो. 9-10 दिवस इतका भारी आनंद असतो. म्हणजे सगळ्यांनी हा देवीकडचा आनंद घ्यावा, कारण की प्रत्येक गावाला दुर्गा देवी बसवलेली राहते. आमच्या मुकुंदा देवी पशी पण आम्ही दुर्गा देवी बसवलेली आहे. तर आरती पण एकदम भारी झाली आणि 9-10 दिवस इतकं मस्त वाटत. गाणे ते राहते त्याच्यामुळं आणि आरती ते तर एकदम भारी. तर सगळ्या महिला एकत्र होत्यात आणि गाणे ते मस्त. तर छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.